नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडून घेत आपली प्रगती साधावी या उदात्त हेतूने महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार निरंजन वसंत डावखरे यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून तळा येथील गोम वेदक विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयास एक अत्याधुनिक संगणक संच भेट दिलाय. या संगणक संचाचा लोकार्पण सोहळा नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. या सोहळ्याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे तळा तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट निलेश रातवडकर, शहराध्यक्ष राकेश कासार, युवा मोर्चा शहराध्यक्ष सुयोग बारटक्के, उपाध्यक्ष मोरेश्वर गोरीवले यांची उपस्थिती होती. तसेच तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त श्री मारुती शिर्के, उपाध्यक्ष श्री पुरुषोत्तम मुळे, शाळा समितीचे चेअरमन श्री श्रीराम कसबजे, मुख्याध्यापक श्री दिलीप ढाकणे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना ॲडव्होकेट निलेश रातवडकर यांनी विद्यार्थ्यांविषयी आपली आपुलकी व्यक्त करत या संगणकाचा विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी उपयोग करावा अशी भावना व्यक्त केली. विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा मिळवून देण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध राहू असं सांगितलं. शाळा समितीचे चेअरमन श्री श्रीराम कसबजे यांनी आमदार निरंजन डावखरे आणि तळा तालुका भाजप पदाधिकाऱ्यांचे यात मोलाच्या सहकार्याबद्दल विशेष आभार मानले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री सुहास वावेकर यांनी केले. या प्रसंगी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संगणक संचामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञानाची कवाडे खुली होणार असून त्यांच्या शैक्षणिक वाटचालीस मोठी मदत होणार आहे. तुमच्याप्रमाणे मी पण या शाळेत काही वर्षापूर्वी तुमच्यासारखाच विद्यार्थी होतो. आज या ॲडव्होकेट निरंजन डावखरे विधान परिषदेचे आमदार यांच्या माध्यमातून आपल्या शाळेला अशा प्रकारचे सुविधा देण्याच्या दृष्टीने जे कॉम्प्युटर असेल, LCD असेल देण्याचा हा योग मला प्राप्त झाला. त्याबद्दल मी डावखरे साहेब तसेच आपल्या संस्थेत देखील आभार मानतो. कारण आपल्यामुळे मला इथे हा डावखरे साहेबांच्या निधीतून अंगणवाडीपासून पूर्वी अंगणवाडी नव्हती, तर 1ली ते 12वी पर्यंतच विद्यार्थ्यांना वस्तू वाटप करण्याचं किंवा जे कॉम्प्युटराईज शैक्षणिक कारणासाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या देण्याचं प्रयोजन होतं. परंतु आम्ही अशा पद्धतीचे कार्यक्रम करत असताना यापूर्वी देखील तळा तालुक्यामध्ये जवळजवळ 13 हायस्कूल आहेत. प्राथमिक शाळेच्या मागण्या व्हायला लागल्या की आमच्या शाळेला देखील असं काहीतरी मिळालं पाहिजे. तेव्हा पहिल्यांदा प्रयोग झाला आपल्या दगडी शाळेला. आम्ही आमचे सर असतील किंवा इतर आपले शिक्षक असतील यांच्या माध्यमातून मागणी झाली. आम्ही त्यावेळेस त्या शाळेला देखील एक संगणक उपलब्ध करून दिलेला आहे. अन्य शाळांची तशीच मागणी आहे. परंतु यावेळेस अंगणवाडी करता देखील अशा पद्धतीचं संगणक देण्याची सुविधा आमच्याकडे मागणी झाली आणि आता आम्ही पुढच्या वेळेस ते देखील त्यांना अशा पद्धतीचं वस्तू उपलब्ध करून देणार आहोत. यावेळेस पहिल्यांदा माझ्यासाठी एका छोट्या कार्यकर्त्याने डावखरे साहेबांकडे मागणी केलेली आहे की अशा पद्धतीचा आपण कार्यक्रम करतो, 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना या सोयीचा लाभ घेता येतो आपल्या माध्यमातून. तसं पुढील जे सिनियर कॉलेजेस आहेत, इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, या विद्यार्थ्यांना देखील आपला या वस्तूंचा लाभ घेता आला पाहिजे, शिक्षणासाठी त्याचा फायदा घेता आला पाहिजे. तर आपण ती तरतूद करावी. त्यांनी तात्काळ त्या संदर्भाने मुख्यमंत्र्यांकडे निवेदन देऊन तशी परवानगी प्राप्त करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. मला निश्चित खात्री आहे की पुढच्या त्यांच्या या कार्यक्रमामध्ये आपण आपल्या शाळेमध्ये हे संगणक, LCD जे जे कॉम्प्युटराईज वस्तू आपल्याला देणं सोयीचं आहे त्या वस्तू आपल्या सिनियर कॉलेज आणि आपल्या तळ्यात दुसरं असणारं इंजिनिअरिंग कॉलेज अशा कॉलेजना आपण ते देण्याचं नियोजन आपण निश्चित करू आणि ते नक्कीच आपल्याला मिळेल याची मी खात्री देतो. आज या छोटेखानी कार्यक्रमामध्ये आपण त्या वस्तूंचं लोकार्पण झाल्याचं मी पक्षाच्या वतीने जाहीर करतो. आपणही त्याचा स्वीकार केलेला आहे. निश्चित आपल्याला या वस्तूंचा चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना लाभ होईल अशी मी आशा बाळगतो आणि थांबतो. जय हिंद. मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमंत्रणाने वकील साहेब आपल्याला निश्चितच एक प्रकारची खात्री देतो की तुम्ही जे हे आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना ज्या वस्तू दिलेल्या आहेत, प्रोजेक्टर आहे, LCD आहे, प्रिंटर आहे, त्याचा निश्चितच भविष्यात त्यांना पुढे जाण्याकरता ते फायदा करून घेतील. त्यांच्या आयुष्यात त्या वस्तूंचा उपयोग होईल अशी आजच्या या कार्यक्रमाच्या दिवसांनी तुम्हाला खात्री देतो. त्याचप्रमाणे तुम्ही निश्चय केला आहे की पुढील वर्षी सिनियर कॉलेज असो किंवा इंजिनिअरिंग कॉलेज असो
तुम्ही शब्द दिलेला आहे त्याप्रमाणे पुढच्याही वर्षी तुम्ही अशाच प्रकारच्या काही वस्तू आमच्या कॉलेजला द्याल याचीही आम्हाला खात्री आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी डावकरे साहेब यांचेही आभार मानतो की त्यांनी आमच्या शाळेला त्यांच्या निधीतून त्या ज्या वस्तू दिलेल्या आहेत त्याचा वापर योग्य त्या प्रकारे आमचे विद्यार्थी करतील आणि आमच्या संस्थेकडून त्यांना एक तशा प्रकारचं पत्र देखील आभाराचं दिलं जाईल अशीही मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि आजच्या कार्यक्रमाकरता BJPचे सर्व पदाधिकारी, शाळेचे विश्वस्त, उपाध्यक्ष, शिक्षक आणि वर्गमित्र आलेले, बालमित्र आलेले आहेत, या सर्वांचे आभार मानून आजचा कार्यक्रम संपला असे जाहीर. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.